संतोष पाटील यांनी। पालघर जिल्ह्यात आज पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत होता आणि त्याचाच परिणाम म्हणून नदी नाले आहेत ते ओसंडून वाहत आहेत। तर ह्याच नद्यांचा परिणाम आहे तो अगदी ग्रामीण भागांवरती झालेला आहे। ज्या नदीला पूर आल्यामुळे ते पाणी आहे ते गावांमध्ये शिरलेलं आहे आणि अगदी जे गावांमध्ये जाणारे रस्ते आहेत ते पूर्णपणे बंद झालेले आहेत। मी सध्या सारणी उर्शे ऐना ह्या रस्त्यावरती आहे। आपण पाहू शकतो की हा रस्ता जो आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। त्याच्यामुळे जवळपास या रस्त्याच्या आजूबाजूला जवळपास 10 ते 15 गावपाडे आहेत। त्या गावपाड्यांशी सध्या संपर्क तुटलेला आहे। अगदी मोठ्या प्रमाणात पाणी आहे ते रस्त्यावर आहे आणि हे पाणी ओसरायला आता मोठा वेळ लागणार आहे। अशाच प्रमाणे जिल्ह्यातील अनेक रस्ते आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। एकूणच पाहायला गेलं तर येथे आजूबाजूला जी भात शेती आहे ती सुद्धा ह्या पाण्याखाली गेलेल्या, त्याच्यामुळे भात शेतीचं नुकसान होण्याची शक्यता आहे। तर एकूणच पाहायला गेलं तर पश्चिम रेल्वेवरती सुद्धा आज ह्या पावसाचा परिणाम झाला। आताही पुढे जो रेड अलर्ट आहे तो देण्यात आलेला आहे। सूर्या नदीला मोठा पूर आहे। वैतरणा असू द्या, देहरजा असू द्या, पिंजाळ या नद्या सुद्धा दुथडी भरून वाहत आहेत। तर धरणांची पाणी क्षमता जी आहे ती पूर्ण झाल्यामुळे धरणांचं पाणी सुद्धा सोडण्याची शक्यता आहे। त्यामुळे आणखी हे पाणी आहे ते वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा आहे तो देण्यात आलाय। जर महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा अशी सूचनाही जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना देण्यात आल्या आहेत। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर।